पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड या दोघांचीही फोनवरनं चर्चा झाल्याचं कळतंय। जगदीप धनखड यांची काल मिमिक्री संसदेच्या पायऱ्यांवरती केली गेलेली होती विरोधी पक्षांकडनं आणि या विषयासंदर्भात पंतप्रधान मोदींनी फोनवरून दुःख व्यक्त केल्याचं कळतंय। संसदेच्या पायऱ्यांवरच्या मिमिक्रीमुळे धनखड यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। काही लोकांची अशी कृत्य आपल्या कर्तव्यांपासून आपल्याला रोखू शकत नाही असंही जगदीप धनखड यांनी म्हटलं होतं। काल खासदारांचं निलंबन झाल्यानंतर सर्व खासदारांनी एकत्रित या पायऱ्यांवरती आंदोलन केलं होतं, निदर्शनं केली होती आणि त्याच दरम्यान जगदीप धनखड यांची नक्कल सुद्धा करण्यात आली, ज्याचं व्हिडिओ शूटिंग अनेकांनी केलं। ते समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांवर जोरदार टीका झाली आणि आता पंतप्रधानांनी सुद्धा या प्रकरणी दुःख व्यक्त केल्याचं कळतंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपराष्ट्रपतींसोबत फोनवरनं संवाद साधलाय। संसदेच्या पवित्र परिसरात झालेल्या मिमिक्रीबाबत त्यांनी दुःख व्यक्त केलं। गेल्या 20 वर्षांपासून आपण असे अपमान सहन करतोय असं मोदींनी म्हटलं। मात्र उपराष्ट्रपती पदावरच्या व्यक्तीचा अपमान दुर्दैवी असल्याचंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं। परंतु अशा गोष्टी आपल्याला आपल्या कर्तव्यापासून रोखू शकत नाही याचाही उल्लेख झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।